डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। उल्हासनगर शहर कचरा मुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेसाठी उल्हासनगर महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे। याच उद्देशाने पॅनल क्रमांक 18 मध्ये शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार आहे। याच उद्देशाने आसरा फाउंडेशनच्या माध्यमातून अर्चना मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांमध्ये शून्य कचरा प्रणालीबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेचा मुख्य उद्देश ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची महत्त्वाची माहिती नागरिकांना देणे आणि त्यांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देण्यास प्रोत्साहित करणे होता। सभेत सहाय्यक आयुक्त मयुरी कदम, गणेश शिंपी, मनीष हिवरे, रहिवासी, नागरिक, व्यापारी, आस्थापना, सेवाभावी संस्था, सर्व स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे श्रीमती राधा कुसाट, पूर्वजा पगारे, वृक्ष फाउंडेशनचे ज्योती तायडे उपस्थित होते। तसेच माजी नगरसेविका अंजली साळवे यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता। या उपक्रमामुळे नागरिकांना कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळालं आणि कचरा वर्गीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण झाली। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 मधील पॅनल नंबर 18 या पॅनलमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्याचे आदेश मान्य आयुक्त श्री विकास जाखणे यांनी दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही 1 जानेवारी 2025 पासून या प्रभागात शून्य कचरा मोहीम राबवणार आहोत। शून्य कचरा म्हणजे कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि आहे त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणे। तर यामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा दोन्ही वेगवेगळे केले जाणार आहेत। ओला कचरा आहे त्याच्यासाठी महापालिकेने कंपोस्ट पीट बनवलेले आहे। त्या कंपोस्ट पीटमध्ये तो कचरा टाकून त्याचं कंपोस्ट करणार आहे आणि सुका कचरा आहे तो जमा करून त्याची विल्हेवाट लावणार नाही, तो रिसायकल, रियूज या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे। तर याची माहिती प्रभागातील नागरिकांना व्हावी यासाठी आज इथे या प्रभागात राहणारे नागरिक, इमारतीचे, सोसायटीचे मेंबर्स, तसेच तिथले जे NGO आहेत, माजी नगरसेवक आहेत, या सर्वांची एक बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीत ही मोहीम कशा प्रकारे राबवण्यात येणार आहे त्याची माहिती देण्यात येत आहे। यासाठी आज इथं आम्ही बैठक आयोजित केलेली आहे आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेन की त्यांनी देखील त्यांच्या घरामध्ये दोन्ही सुका आणि ओला या कचऱ्याचे वर्गीकरण चालू करावे आणि महापालिकेच्या या मोहिमेत सहकार्य करावे। या प्रायोगिक तत्वावर प्रभाग क्रमांक 18 मध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। या मोहिमेला यश मिळाल्यानंतर इतर प्रभागात देखील टप्प्याटप्प्याने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे। आज आमच्या प्रभाग 18 मध्ये शून्य कचरा प्रभाग 18 ही माझ्या अनेक वर्षापासून मनात असलेल्या संकल्पनेतून ही मोहीम माननीय आयुक्त श्री विकास जाखणे साहेब यांच्या सहकार्याने, उपायुक्त मयुरी कदम मॅडम यांच्या सहकार्याने आणि पूर्ण आरोग्य विभाग मनीष हिवरे साहेब आहेत, शिंपी साहेब आहेत आणि सर्व आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही मोहीम इथे सुरू करण्यात आलेली आहे। माननीय आयुक्त साहेब उल्हासनगरला आल्यापासून त्यांनी या गोष्टीला खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला। तेव्हा त्यांच्यासमोर आम्ही ही संकल्पना मांडली आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की पहिले तुमच्या वार्डापासून आपण सुरुवात करूया, कारण उल्हासनगरमध्ये आपण बघतो आहोत की सगळीकडे कचऱ्याचे ढीग दिसतात। बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला उल्हासनगर हे कचऱ्याचा ढीग असलेलं शहर वाटतंय आणि आपल्या इथली डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। आता कचरा टाकायला कुठे सुद्धा जागा उरलेली नाही, म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती की डू ऑर डाय। तर ही गोष्ट प्रत्येक प्रभागात आपला कचरा आपली जबाबदारी आणि आपला कचरा निदान प्रभागातच संपवावा। सुरुवात घरापासून करायची आहे, जे घरामध्ये संपवू शकतात ते घरात संपवा आणि प्रभागात संपवा। तर आता ही 1 जानेवारी 2025 पासून प्रभाग 18 मध्ये ही शून्य कचरा मोहीम सुरू करण्यात येत आहे। यासाठी पुण्यावरून शून्य कचरा मिशन तज्ञ माननीय अर्चना मोरे मॅडम आल्या आहेत। त्या आतापर्यंत 2-3 वेळा येऊन गेल्यात आणि चांगल्या प्रकारे त्या शाळेमध्ये सुद्धा शून्य कचरा मोहीम राबवत आहेत आणि त्या गाईड करायला इथे येत आहेत। तर सगळ्यात सर्वार्थाने इथे कसं प्रकल्प करून कशा तऱ्हेने शून्य कचरा करता येईल
लोकांनी सेग्रिगेट करून देणं, त्याचं कंपोस्ट पिट्समध्ये जाऊन त्याचं खत बनवणं आणि सुक्या कचऱ्याचं कसं वर्गीकरण करायचं आणि तो कसा संपायचा, तर याचं खूप मोलाचं मार्गदर्शन आज महानगरपालिका आणि मोरे मॅडम यांनी आम्हाला केलेलं आहे. इथे महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तर ही गोष्ट उल्हासनगरमध्ये प्रत्येक घराघरात पोहोचायला हवी आणि ही मोहीम सक्सेसफुल इथे करून दाखवायची आहे, जेणेकरून पुढील काळात पूर्ण उल्हासनगरमध्ये प्रत्येक वार्डात ही मोहीम राबवली जाईल आणि उल्हासनगर एक सुंदर आणि स्वच्छ शहर बनेल. याबद्दल माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मयुरी कदम, सहाय्यक आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका. यावर्षी नवीन वर्षाचा आम्ही एक संकल्प केला आहे पूर्ण महानगरपालिके थ्रू की आपला जो उल्हासनगर आहे ते शून्य कचरा निर्मिती करायचं आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला प्रोसेसिंग युनिट नाही आहे, त्यानंतर आपले जे डम्पिंग ग्राउंड आहे ते ओव्हर कॅपॅसिटी झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागाचा कचरा हा तिथेच त्याचं रिसायकलिंग झालं पाहिजे, रियूज झालं पाहिजे आणि सेग्रिगेशन झालं पाहिजे. ह्या मोठ्या मोहिमेची सुरुवात आपण पॅनल क्रमांक 18 आपल्या साळवे मॅडमच्या इथून करत आहे. ह्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिजे, कारण की त्यांच्या मदतीशिवाय ही गोष्ट शक्य नाही आहे. आणि सुरुवातीचे काही दिवस आम्ही 1 जानेवारीपासून लोकांना विनंती करू, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पटवून देऊ, समजून देऊ. पण त्यानंतर जर काही गोष्टी इम्प्लिमेंट होत नसतील तर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करू शकते. त्यामुळे नागरिकांना जाहीर आव्हान करते की ह्या मोहिमेमध्ये सामील व्हा, गोष्टी समजून घ्या आणि त्यानुसार कचरा निर्मिती शून्य करण्यासाठी मदत करा. थँक्यू. जो स्वच्छ सर्वेक्षणाचा आपला आकडा असतो ते यावेळेस नक्की वाढेल का किंवा या व्यतिरिक्त अजून काही उपक्रम करून हा आपला स्वच्छ सर्वेक्षण महापालिकेचा आकडा वाढू शकतो? त्यामध्ये काय? नक्कीच हा प्रयत्न त्यासाठीच आहे की जो रँकिंग आहे आपला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ते वाढवायचा आहे. आणि शिवाय एक असं आहे की नागरिकांमध्ये हा जो वर्तनात्मक चेंज आणायचा आहे की मग फक्त नागरिक नाही तर इथले सगळे व्यवसाय, शाळा, कॉलेजेस, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सगळीकडे हे प्रकल्प सुरू करायचा आहे, जेणेकरून रँकिंग वाढेल आणि हा परमनंट जाईल. असं नाही की आत्ता आहे 2-3 महिने चालेल, तर हा पूर्ण लॉंग टर्मचा हा विजन आहे आणि त्यानुसार काम करायचं आहे. नमस्ते, मी अर्चना वत्सला गिरीधर मोरे. मी प्रॉपर नागपूरची आहे. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन, उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ओडिशा राज्यातलं भुवनेश्वर म्युन्सिपल कॉर्पोरेशन इथे आपलं काम चालू आहे शाळा शून्य कचरा करण्याचं. आता उल्हासनगर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे, खरं तर हा धरतीमातेसाठी निर्णय आहे. आणि एवढंच नक्कीच लक्षात येतं जेव्हा मिशन शून्य कचऱ्याचं आपण काम करतो की जेव्हा अधिकारी स्वच्छतेविषयी, शून्य कचऱ्याविषयी सेन्सिटिव्ह असतात आणि जर मग त्यांना राजकीय साथ मिळाली, जशी आपल्या नगरसेवक सावडे मॅडमची, तर ह्या सगळ्या काही गोष्टींनी शून्य कचरा वाढ नक्कीच होईल. आपण शून्य कचरा मार्गदर्शन करताना ज्या प्रभागातले वार्डमधला शाळा आहे, कॉलेजेस आहे किंवा व्यवसाय क्षेत्र आहे किंवा घर आहे किंवा सोसायटीज आहे, अशा सगळ्यांना तिथलंच म्हणजे ॲट सोर्स म्हणजे तिथल्या तिथे सेग्रिगेशन आणि सेग्रिगेशन झालेल्या कचऱ्याचा उपयोग आणि उपयोग नाहीच होऊ शकत असेल तर त्याचा रिसायकल, अशा गोष्टींचा एक संस्कार देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नातनं प्रभाग क्रमांक 18 हे नक्कीच शून्य कचरा होईल. प्रशासनाची खूप चांगल्या प्रकारे साथ आहे आणि आपल्या सगळ्यांची साथ आहे, तर हे सगळं काही नक्कीच शक्य होते आहे. धन्यवाद. लोकांना मला इकडेच आव्हान करायचं आहे की कचरा नाही आहे तर याला वस्तूप्रमाणे आपल्याला पाहायचं आहे. आणि कचऱ्याचा रिसायकल होऊ शकत नाही, कचऱ्याचा उपयोग होऊ शकत नाही, कचऱ्याचा उपयोग वस्तूचा उपयोग होतो. आणि सेग्रिगेशन सगळ्यात महत्त्वाचं, जे काही फेकायचं आहे ते व्यवस्थितरित्या फेकलं पाहिजे. मला लोकांना एवढंच सांगावं वाटतं की आपल्याला राहायसाठी आपल्याला घर आहे, आपल्याला बघायसाठी TV आहे, आपल्याला सोयीसाठी फ्रीज आहे, कलर TV आहे, वॉशिंग मशीन आहे, तसं आपल्या घरच्या कचऱ्यासाठी आपण काही नाही टाकाऊपासून टिकाऊ असे चांगले डब्बे घरात ठेवू शकतो. आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरातच कचऱ्याला एक गार्बेज एरिया देऊ शकतो. हा गार्बेज एरिया जर दिला ना तर आपल्याला कचऱ्याच्या पहाडी पाहायलाच मिळणार नाहीये. आणि त्याच्यासाठी आज मी जो काही प्रतिसाद पाहिलेला हा खूप चांगला पॉझिटिव्ह आहे. आपण कचरा जो काही सेग्रिगेट आहे तो जाऊन लोकांना शिकवणार आहोत, करून देणार आहोत आणि याचा प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे.